जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव तुलसी माळा गळाला घेऊन कटी कासे पितांबर कस्तुर लाठी देव सुरवर इथे भेटी हनुमंत सुरुवाती जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनेती ओ चंद्र पाले मध्ये स्नान जे करती काय होय मुक्ती विश्वासी नामदेव भावे वरती जय देव जय पांडुरंगा हरपाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे शुभगा जय देव बोला पुंडलिक सर्वप्रथम आज पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद होते। थोडं शांत राहा, कोण आहे इकडं आपले हे लोक थोडं शांत राहा पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतोय। आज पत्रकार परिषद होते पंढरीमध्ये, प्रथमच गेल्या कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पंढरीमध्ये आज MIDC ची स्थापना होते आणि MIDC ची मंजुरी कालच राजपत्रित होऊन काल रात्री उशिरा राजपत्रित झाली। दुपारी त्याचा आदेश मिळाला। आदेश मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका व मंगळवेढा तालुका असेल, शेजारील बरीचशी तालुक्यातील गावं असतील, तर दोन्ही तालुक्यामध्ये आणि शेजारील सर्व गावांमध्ये एक आनंदाचं वातावरण यामध्ये निर्माण झालं। खरं म्हणजे बऱ्याचशा या MIDC बाबतीत बऱ्याचशा नेते मंडळींनी या निमित्तानं त्याचा पुढाकार घेतला। त्यामध्ये यश संपादन तितक्या प्रमाणात निर्माण झालं नव्हतं, परंतु सुरुवातीपासूनच मला कालावधी कमी मिळाला। पोटनिवडणूक झाली, 3 वर्ष मला कालावधी मिळाला। 3 वर्षामध्ये सुद्धा 1-1.5 वर्ष कोरोनामध्ये गेलं आणि सत्तेच्या विरोधात गेलं। त्यामुळं या MIDC ला माझ्याकडून भरपूर प्रयत्न केला आणि आज त्या प्रयत्नाला जे पंढरपूर मंगळवेढ्यातील जनतेने जो दिलेला आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाला आज त्या पद्धतीनं सांगत असताना मी एवढंच सांगू इच्छितो की या MIDC ची स्थापना, मंगळवेढ्यातील पाण्याचा प्रश्न आणि पंढरपुरातील MIDC चा प्रश्न आज सोडवण्यामध्ये अतिशय आनंद होतोय। मला नक्की खात्री आहे की जनतेनं जो दिलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाच्या जोरावर या MIDC ची स्थापनेची मंजुरी, मंगळवेढ्यातील 24 गावच्या उपसा सिंचनची योजनेची मंजुरी, शिवाय आरोग्याच्या हॉस्पिटल सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये निर्माण होते। तसेच रस्ते असतील, वीज असतील किंवा विविध क्षेत्रातील सर्व भागामध्ये निधी देऊन त्या गोष्टींचा सुद्धा दोन्ही तालुक्यातील मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यातील जनतेला त्या पद्धतीनं दिलासा देण्याचं काम आणि एक विकास करण्याचं काम त्या ठिकाणी आज करतोय। नक्कीच कालच खरं म्हणजे MIDC चं राजपत्रित झालं। सुरुवातीपासून म्हणजे मी ज्या वेळेला या जनतेने, मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातील जनतेने जो दिलेला कौल होता, दिलेला मला आशीर्वाद होता, त्या दोन्ही तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना त्या ठिकाणी त्यावेळेला कोरोनाची परिस्थिती सुरुवातीला होती। सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मी त्यावेळेचे मंत्री माननीय सुभाषजी देसाई साहेब हे उद्योग मंत्री होते। मी वारंवार त्या निमित्तानं पाठपुरावा करत होतो, परंतु सत्तेच्या विरोधात असल्यामुळे किंवा काही त्याला कारण असतील, कोण खोड्या घालत असेल, त्या सगळ्या गोष्टीमुळं त्या निमित्तानं त्याला थोडंसं म्हणावं असा वाव मला मिळाला नाही। परंतु काही काळानंतर ज्या वेळेला सत्ता बदल झाल्या मी लगेच म्हणजे 15/7/2022 ला मी
आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना प्रथम पत्र दिलं आणि त्या पत्रावर उद्योग मंत्र्यांना त्यांनी कारवाई करावी असा इशारा दिला. तसेच 17/8/2022 ला सुद्धा मी माननीय नामदार उदयजी सामंत साहेब उद्योग मंत्री यांना ते पत्र दिलं आणि त्या पत्रानंतर त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावर इशारा दिला की तपासून उचित कारवाई करावी. त्यानंतर 6/1/2022 ला उद्योग मंत्री यांच्या दालनामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर 15/2/2023 रोजी स्थळ पाहणी करण्यात आली आणि 11/4/2023 रोजी महाव्यवस्थापक भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे मंजुरीचे पत्र आपल्याला त्यावेळेला मिळाले. तसेच 12/5/2023 ला माननीय प्रधान सचिव तथा उच्च अधिकारी समितीची बैठक आणि ते बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आपल्या पंढरपूरच्या MIDC ला त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली. शिवाय 15/12/2023 रोजी 15/6/2023 रोजी अव्वल सचिव यांचे महाराष्ट्र औद्योगिक मंडळ यांच्या मान्यतेचे पत्र त्या निमित्तानं आपल्याला मिळालं. 15/12/2023 रोजी उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी या निमित्तानं या ठिकाणी कामाचा आढावा घेऊन त्या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीच्या निमित्तानं तात्काळ ही MIDC मंजूर व्हावी त्याकरिता उदयजी सामंत साहेबांनी त्यावेळेला आदेश त्या निमित्तानं केलं आणि काल म्हणजे 21/8/2024 रोजी त्याच्या अगोदर खरं म्हणजे 19 तारखेला 19/8/2024 रोजी माननीय नामदार उदयजी सामंत साहेबांची शेवटची सही होती. त्यावेळेला सह्याद्रीमध्ये बैठक चालू होती. बैठकीतून उदयजी सामंत बाहेर पडत होते. बाहेर पडत असताना मी त्या निमित्तानं त्यांच्याकडे गेलो, त्यांना बोललो, वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि मला बघितल्या त्यांनी बाकीचं काय विचारलं नाही. अरे ते समाधान दादाची फाईल कुठं आहे एवढं PA ना विचारलं. PA म्हणले मंत्रालयात आहे, कोण म्हणलं बंगल्यावर आहे. परंतु त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे वेगळी भाषा वापरून PA ना त्या ठिकाणी झापडलं आणि मला आत्ताच्या आत्ता फाईल या निमित्तानं मला पायऱ्या उतरायच्या फाईल कुठं असेल बंगल्यावर असेल किंवा ऑफिसमध्ये असेल ती फाईल आत्ताच्या आता आणून द्यायला पाहिजे. तर त्या PA आम्ही तिथंच बोलत उभारलो, पायऱ्यावरच बोलत उभारलो एक 10-15 मिनिटानं. कारण त्यांची पत्रकार परिषद होती पण ती पत्रकार परिषद थांबवली. कारण एकदा उतरलं का पत्रकार परिषद झाली का मी गाडीत बसणार. परंतु पंढरपूर MIDCची फाईलवर सही केल्याशिवाय मी सह्याद्रीच्या पायऱ्यावरनं हलणार नाही अशा पद्धतीनं सांगून 15 मिनिटानं ती फाईल त्या ठिकाणी मंत्री महोदयाच्या समोर आली आणि मंत्री महोदयाने त्या पायऱ्या उतरताना त्याच्यावरती सही केली आहे. त्याचा व्हिडिओ सुद्धा या निमित्तानं मी केला आणि त्याच्यावर पायऱ्या उतरताना आपल्या शेवटचा जो आदेश होता तो शेवटचा आदेश माननीय उदयजी सामंत साहेबांनी सह्याद्रीच्या त्या अतिथीगृहामध्ये पायऱ्या उतरताना त्याच्यावरती सही केली आणि तो आदेश त्या ठिकाणी माननीय राज्यपालाच्या आदेशाने त्या ठिकाणी काल म्हणजे 21/8/2024 रोजी ही अधिसूचना राजपत्रित होऊन आपल्याला आज पाहायला मिळाली. तर अशा पद्धतीचा प्रवास आणि ह्या आदेश घेऊन मी ज्या वेळेला तिथले सचिव हर्षदीप कांबळे साहेब त्यांना धन्यवाद मानायला गेलो. साहेब बरं झालं तुम्ही सगळ्या प्रशासनानं मला सहकार्य केलं, त्यामुळे आमच्या मतदारसंघातील पंढरपूरमध्ये MIDCची स्थापना झाली आणि आमच्या पंढरपूर सर्व जनतेला या ठिकाणी युवकांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिला. हे आभार मानायला गेल्यानंतर त्यावेळेला त्यांनी खूप भावनात्मक वाक्य बोलून त्या ठिकाणी मला तेवढंच सांगितलं, दादा पाठपुरावा करा तर तुम्हीच. एवढा पाठपुरावा केला. खरं म्हणजे ही MIDC कुठल्याही निकषात किंवा कुठल्याही बाबतीत ही बसत जरी नसली तरी तुमच्या रेट्यामुळे, माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या रेट्यामुळे, माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या रेट्यामुळे आणि नामदार उदयजी सामंत साहेबांच्या रेट्यामुळे ही MIDC स्थापन झाली आणि ही 2 टप्प्यात असणारी MIDC आज म्हणजे जवळजवळ 350 एकरावर ही MIDC स्थापन होणार आहे. आता त्याचा पहिला टप्पा त्या जमिनीचं अधिग्रहण होतंय आणि अधिग्रहण झाल्यानंतर त्या निमित्तानं आता काही दिवसातच MIDCची लोक येऊन त्याची मोजमाप घेऊन
म्हणजे रेल्वे रुळानं 2 जमिनी विभागल्या गेलेल्या आहेत ह्या MIDC मध्ये. या MIDCचा खरं म्हणजे एवढा चांगला फायदा आहे की या MIDC मध्येच रेल्वे मार्ग आहे, हायवेचे मार्ग आहेत. शिवाय जे आसपास तिथं लोक आहेत, सांगोला तालुका आहे किंवा तिकडून मंगळवेढ्याचा काही भाग आहे, तर तिथील सुद्धा कामगार असतील, मजूर असतील, पंढरपूर तालुक्यातील आज सर्व जे युवक आहे, शहरामध्ये जे युवक आहेत, खरं म्हणजे पंढरपूर शहरामध्ये आज वारीवरच फक्त उदरनिर्वाह चालणार अशा पद्धतीचं इथं म्हणजे अलिखित नियम पंढरपूर शहरामध्ये होता. परंतु या पुढच्या कालावधीमध्ये सर्व युवकांच्या हाताला 100% काम लागल आणि वारीवर अवलंबून न राहता, आज कोरोनाचा कालावधी आपण सगळ्यांनी बघितलाय. त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा अतिशय अडचणीसाठी आपण सामोरं जावं लागलं. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अडचणीत येऊ लागलं. आणि आज एवढे शिक्षित तरुण आहेत, आज 4 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, आज मतदारसंघात 2 ITI आहेत. आज हजारो युवक वर्ष एका वर्षात बाहेर पडतात, म्हणजे तयार होऊन बाहेर पडतात. इंजिनिअरिंग असेल, ITI असेल आणि ते कोर्सेसच्या माध्यमातून असेल. पण हे युवक शहराकडे धाव घेण्याऐवजी या निमित्तानं आज खरं म्हणजे हे युवक ह्याच मतदारसंघात आपल्याच घरी राहून आपल्याच कुटुंबाचा पालन पोषण करून या MIDC मध्ये नोकरी करतील, उद्योजक होतील. आणि नक्कीच इथल्या युवकांना सुद्धा आज एवढा भाविक पंढरपूरमध्ये येतोय, मेवा मिठाई असेल किंवा अन्य उद्योग, हळद कुंकू बुक्का, या सगळे उद्योग या निमित्तानं असे उद्योग उभा राहतील. शिवाय आपला तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. शेतीप्रधान तालुका असताना या ठिकाणी शेतमालावरती प्रक्रिया करून त्याच्यावरती सुद्धा उद्योग या MIDCत उभा राहतील. म्हणजे शेतकऱ्यांच्या सुद्धा हे फायद्याचे आज MIDC होणार आहे. इथल्या युवकांच्या दृष्टीनं फायदेशीर होणार आहे, इथल्या जनतेच्या दृष्टीनं होणार आहे. कारण कुणाला वाटत नसतं माझ्या कुटुंबातला एखादा युवक जो तरुण आहे, जो तरुण युवक नोकरीच्या निमित्तानं किंवा उद्योगाच्या निमित्तानं इतर शहरात जावं, आपल्या कुटुंबातनं दुराव व्हावं असं कधी वाटत नसतं. त्यामुळं कौटुंबिक अटॅचमेंट सुद्धा या तालुक्याची राहणार आहे. आणि नक्कीच आपल्या सर्व पंढरपूरकरांना एक आनंदाची ही बातमी आज देत असताना अतिशय आनंद होतोय की कित्येक वर्षाच्या प्रक्रियेनंतर म्हणजे MIDCचा हा प्रकल्प आपल्या तालुक्यात होतोय. अतिशय आनंद होतोय. आणि हा प्रकल्प होत असताना अनेक अडचणीला मात केली. मी त्याच्यावरती खोलवरती बोलणार नाही. कोणी टीका टिप्पणी केली असेल, कोण म्हणत असेल MIDC काय होतीये का, असं काय होत नसतंय, काय विरोध होईल. परंतु आपण सर्वांना विनंती आहे, सर्व पत्रकारांना सुद्धा माझी पत्रकारांच्या मार्फत सर्व जनतेला विनंती आहे की कुठल्याही बोलबोलयाला आपण बळी पडू नका. मी आतापर्यंत तुम्ही माझा स्वभाव बघितलाच असेल. मी जे बोलतोय ते 100% केल्याशिवाय कधी सोडत नाही. आणि आज मी आपल्याला जे वचन दिलं होतं की पंढरपूरचा MIDCचा प्रश्न असेल किंवा मंगळवेढ्याचा पाण्याचा प्रश्न असेल, हा सोडवल्याशिवाय या ठिकाणी मी येणाऱ्या निवडणुकीला आपल्या समोर मत मागायला येणार नाही. आणि मला नक्की खात्री आहे, आपल्या सर्वांच्या मार्फत मला जनतेची नक्की खात्री आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा सर्वजण आपण मिळून, कारण MIDC झाली म्हणजे सगळं संपलं असं नाहीये. या MIDC मध्ये उद्योग आले पाहिजेत, इथल्या युवकांना काम लागलं पाहिजे. इथले युवक या ठिकाणी खरं म्हणजे या युवकांना आपल्याला उद्योजक बनवलं पाहिजे. इथले शेतकरी आहेत, ह्या शेतकऱ्यांना जो हमीभाव कमी जास्त मिळतोय, शेतीमालाला भाव कमी मिळतोय, याकरता या उद्योगाच्या निमित्तानं खरं म्हणजे शेतकरी सुद्धा जर शेतकऱ्याला जर उद्योगाची साथ मिळाली तर शेती व्यवसाय सुद्धा करत असताना, शेती करत असताना आणि व्यवसाय करत असताना त्याची जोड जर झाली तर नक्कीच याचा सुद्धा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. शेती प्रक्रिया माल सुद्धा या ठिकाणी आणून त्याच्यावरती प्रोसेसिंग करून शेती माल सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं भाव मिळवण्याचं या ठिकाणी काम करतोय. शिवाय ही 2 टप्प्यात होणार आहे MIDC. आणि या 2 टप्प्यातल्या MIDC मध्ये मी आमचे सहकारी विधानसभेचे अध्यक्ष माननीय नामदार राहुलजी नार्वेकर साहेब माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालं.
की मला त्यावेळेलाही म्हणतो ते मी सांगत होतो की या ठिकाणी आपल्याला MIDC पंढरपूरमध्ये होणं खूप गरजेचं आहे. तर ते म्हणले MIDC एकदा मंजूर झाली मी नक्कीच, कारण त्यांचे मतदार टाटा आणि अंबानी हे दोन्ही त्यांचे मतदार आहेत. त्यामुळे त्यांचं संबंध चांगल्या पद्धतीचं आहे. तर त्यांनी सुद्धा आपल्याला आश्वासन दिलंय की दुसऱ्या टप्प्याच्या या MIDC मध्ये किंवा पहिल्या टप्प्याला जरी त्यांचा उद्योग या निमित्तानं आला, एक त्यांचा जरी उद्योग या निमित्तानं टाटा अंबानी किंवा अदानी यांचा जर उद्योग एखादा जर इथं आला, तर त्या उद्योगाभोवती हजारो उद्योग आपल्याला त्याच्या संलग्न करता येतात आणि हजारो युवकांना म्हणजे त्याची वेंडरशिप, 1000 उद्योजक तयार झाले तर 10,000 कुटुंबांना त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. तर आपल्या शहरातल्या आणि तालुक्यातल्या सर्व जनतेला या MIDCचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा होणार आहे. जे आपलं सूत्र आतापर्यंत होतं, शेती करा, ऊस कारखान्याला घाला, त्याला परवडला नाही परवडला, ह्याच्यापेक्षा त्याला जर दुय्यम उद्योग झाला तर नक्कीच या शेतीमालाला शेती एखाद्या वर्षी जरी अडचणीत आली तर उद्योग त्याला कधीतरी घेऊन जायला, उद्योग जर एखाद्या वर्षी अडचणीत आली तर शेती त्याच्याबरोबर होऊन त्या ठिकाणी दोन्ही उद्योग चालतील आणि या तालुक्याचं खरं म्हणजे नंदनवन 100% होईल याची मला खात्री आहे. काल राजपत्रित केलेलं आहे. ह्याच्यामध्ये राजपत्रित मध्ये सगळं काशेगाव मौजे काशेगाव तालुका गट नंबर 1147/4 क्षेत्र 19.35 गट दुसरं 1947/6 पैकी 1 हेक्टर, 1147/8 पैकी 1.15 असं 21.51 हेक्टर हा पहिला टप्पा मौजे काशेगाव येथे होत आहे. त्याचे चतुर्सीमा सुद्धा त्या गॅझेटमध्ये या निमित्तानं दिलेले आहेत. मी MIDCचा जो पाठपुरावा केला, त्या पाठपुरावा करत असताना या निमित्तानं मी दिलेली पत्र आणि त्याचा पाठपुरावा या प्रत्येक पत्राचं म्हणजे मी दिलेली पत्र, त्याच्या झालेल्या मिटिंगला झालेली मिनिट्स, शिवाय हाय पॉवरला झालेली हाय पॉवर कमिटीमध्ये जी मान्यता आपल्याला मिळाली, त्या कुठल्या MIDCला त्या हाय पॉवर मध्ये मिळाली, त्या सगळ्यांचा उल्लेख आपल्या पंढरपूरच्या MIDCचा यामध्ये आहे. त्यावेळेच्या हाय पॉवर कमिटीमध्ये चारमोशी, आपली पंढरपूर अशा अनेक MIDCना त्यावेळेला मान्यता मिळालेले, चिंचोली आपल्या मोहोळ तालुक्यातली या निमित्ताने मिळालेले. त्याच्यानंतर बैठक आयोजित करण्याचं पत्र आहे. शिवाय ही कालची जी अधिसूचना आहे, त्या अधिसूचनेचं पत्र काल या निमित्तानं आपल्याला मिळालं आहे. आणि त्याच्यानंतर काल जी शेवट या MIDCच्या मंजुरीचा असतोय, राज्यपालाच्या आदेशानं हा गॅझेट या निमित्तानं झालेला आहे आणि आपल्याला सर्वांना गोड बातमी या गॅझेटच्या द्वारे या निमित्तानं मिळालेली. मी सुरुवातीलाच सांगितलंय की जुन्या ह्याच्यावरती आपण बोलून, कारण आपण केलेल्या विकास कामाचाच आढावा वाचता आपल्याला नाकेनव आहे. शहरातले असणारे रस्ते आहेत, आरोग्य. आज पंढरपूरमध्ये आनंदाची बातमी आहे की 1000 बेडचं, परवाच मी सांगितलं की मी 200 बेडचं म्हणजे आपलं कॉटेज हॉस्पिटल आहे, ते कॉटेज हॉस्पिटल 200 बेडचं मी मंजुरी आणली आणि कॉटेज हॉस्पिटलची मंजुरी आणत असताना परवा माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आल्यानंतर आरोग्यमंत्री, मी आणि माननीय मुख्यमंत्री त्यावेळेला आढावा घेत असताना मी सांगत होतो की लाखो भाविक आमच्या पंढरपुरात येतात. लाखो भाविक येत असताना तुम्ही प्रत्येक वारीला 10 कोटी 20 कोटी याच्यावर 50 कोटी पर्यंत खर्च करता. त्यापेक्षा साहेब आम्हाला एकदाच इथं मोठं हॉस्पिटल जर दिलं तर नक्कीच याचा फायदा होईल. तर केंद्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंढरपूरमध्ये 1000 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी होणाऱ्याचं सुद्धा गॅझेट या निमित्तानं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि 1000 बेडचं हॉस्पिटल सुद्धा या पंढरपूरमध्ये होणार आहे. गव्हर्नमेंटच्या आधिपत्याखाली खरं म्हणजे हे हॉस्पिटल होत असताना
म्हणजे आज MIDCचा विषय आहे, पण आपण विचारलंय. पण हे हॉस्पिटल होत असताना खरं म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे विभाग आपण या निमित्ताने केले पाहिजे. कॅन्सरचे पेशंट आपल्या परिसरात भरपूर प्रमाणात या निमित्तानं होतात, तर त्यासाठी सुद्धा कॅन्सरचं निदान व्हायला पाहिजे याकरिता त्या हॉस्पिटलमध्ये तरतूद व्हावी अशा पद्धतीची सुद्धा मागणी मी या निमित्तानं करतोय. आणि नक्कीच त्या 1000 बेडच्या हॉस्पिटलमध्ये त्या याची किंवा आपल्या सगळ्यांच्या अजून त्याला काय आपल्याला सुचवायचं असेल तर ते आपण त्यामध्ये सुचवू शकतो. 350 एकराचं क्षेत्र संपादित होणार आहे. रेल्वे रुळामुळं 2 त्याचे तुकडे जमिनीचे पडलेले आहेत. पहिला टप्पा आपण आता करतोय. दुसरा टप्पा करत असताना त्याच्यावरती असणारा ब्रिज, रेल्वे रुळावर असणारा ब्रिज, या MIDCतून त्या MIDC जायला मोठा ब्रिज होणार आहे. तो ब्रिज करून त्या MIDC मधून भोवाळी साईडला हे होणार आहे, म्हणजे तिथे पलीकडची जमीन होणार आहे. त्या पुलामुळं दोन्ही MIDC कनेक्ट होणार आहे आणि तिथून मोठा म्हणजे आता जसं आपण हा आपला रस्ता जो आहे जे सातारा रोड असेल किंवा हा मोठा रस्ता जे आहे तशा मोठ्या प्रमाणात रस्ता त्या MIDCतून टाकळी गावातून आपल्या या काशेगाव बायपासला जोडण्याचं काम आपण करतो. हजार बेडचं हॉस्पिटल म्हणजे आज NRHMच्या नियमानुसार त्या ठिकाणी त्याला मोठी जागा लागणार आहे. त्याची पाहणी करण्याचं काम सध्या चालू आहे. त्याची जागेची पाहणी अंतिम झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना कळून येते. कमिटमेंट मध्ये राजकीय उद्योगाची योग्य वेळ आहे. खरं म्हणजे आज MIDCचा एवढा आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणामध्ये जरी कमिटमेंट असेल तर 100% मी सांगेन योग्य वेळ आल्यावर त्या गोष्टी आपण त्याचा उलगडा करू आणि ज्या कमिटमेंट काही असतील त्या आपल्या समोर 100% येतील. काही जरी झालं तर आपल्या समोर मी सांगेन. पण दुसरा एक प्रश्न आता त्यांनी पण आता ते तुमच्याच पक्षामध्ये आहेत आणि त्यांनी विधानसभेला पूर्ण बिगुल फुंकलेला आहे आणि काल त्यांच्या पोस्ट सुरू आहेत की आता आमचा निर्णय घेतलेला आहे. तर जे आपल्याबरोबर 2021ला होते त्यांना 2024ला नसणार आहे. मात्र ह्या योजना तुम्हाला तारतील असं वाटतं? चोवीसगावची पाणी योजना असेल किंवा MIDC? पहिला प्रश्न तुमचा आहे ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये म्हणजे कोणी उमेदवारी भरावी कोणी नाही भरावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा झालं पहिलं उत्तर. आणि दुसरं उत्तर, ह्या उद्योगानं खरं म्हणजे आज आमदार खासदार म्हणजे काय, की आपला जर समज असा असेल आमदार खासदार म्हणजे रोज आपण इथंच गावाभेट घेणं रोज इथंच भेटत बसणं हा असेल तर खरं म्हणजे आमदार असेल किंवा तिथला नगरसेवक असेल सरपंच असेल तर या सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा खासदार असेल त्यांनी त्यांच्या म्हणजे आमदारांनी महाराष्ट्राच्या तिजोरीतून या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील विकास कामाला किती पैसा आणला जातो, खासदारांनी संसदेतून म्हणजे दिल्लीतून आपल्या लोकसभेला किती आणला जातो, नगरपालिकेच्या नगरसेवकांनी त्या नगरपालिकेच्या तिजोरीतून त्यांच्या प्रभाग वार्डामध्ये किती पैसा आणला जातो, किती विकास कामं केली जातात. तर याकडे खरं म्हणजे आज लक्ष द्यायला पाहिजे होते. परंतु या सगळ्या गोष्टीचं राजकारण केलं गेलंय. मला म्हणजे खरं म्हणजे राजकारण न करता एक विकासकारण या मतदारसंघाचं करायचं होतं. माझं स्वप्न होतं. मला जनतेवरती 100% विश्वास आहे आणि मला खात्री आहे की जनता 100% त्या विकास कामाच्या जोरावरती त्या ठिकाणी माझ्या पाठीवरती शबासकीची थाप मारल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री खरं म्हणजे आपले खासदार प्रणितीताई त्या खरं म्हणजे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. ज्या पद्धतीनं हे खरं आपण लोकप्रतिनिधी आहे तर या ठिकाणी आपली जनता ही गुन्ह्या गोविंदाने नांदली पाहिजे, सुखाने नांदली पाहिजे, याकडे खरं तर आपण लक्ष दिलं पाहिजे. पण अशा पद्धतीचे या ठिकाणी उद्गार करून या निमित्तानं खरं म्हणजे आज बरीचशी कालच्यापासून मला फोन पण यायला लागले की बऱ्याचशा लोकांनी त्याला जी मतं दिली ती लोक आज सांगू लागले की आम्ही मतं देऊन चूक केली का काय, अशा पद्धतीची भावना या मतदारसंघातून निर्माण होऊ लागली.
आणि अशा पद्धतीची स्टंटबाजी करणं हे मला योग्य वाटत नाही. जेणेकरून समाजामध्ये जर भांडणं लावण्याचा प्रयत्न असेल तर हे लोकप्रतिनिधींनी करू नये. या या आपल्या मार्फत या ठिकाणी मी ताईंना सुद्धा हा सल्ला देतो. आणि लोकप्रतिनिधी जरांगे पाटील गणपत आहे अशी चर्चा सध्या पंढरपूर शहरात सुरू आहे. काय वाटतं? हे आम्हाला प्रश्नच समजला. बाहेरचा नेरेटिव्ह सेट करण्यासाठी या माहितीची मंजुरी मिळाली आहे अशी चर्चा पंढरपूर शहरात सुरू आहे. निवडणुकीत अहो, मी ज्या वेळेला प्रयत्न करत होतो मी ह्या MIDC ज्या वेळेला मी प्रयत्न करत होतो पहिलं पत्र 15/7/2022 ला दिलं. त्यावेळेला काही निवडणूक नव्हती किंवा होणार नव्हती किंवा काही नव्हती. त्यावेळेच्या प्रयत्नाला आज यश आलं आणि हे जर अगोदर जरी प्रयत्न केले असते तर हे मागच झालं असतं. मी केल्यानंतर निकषात बसत नाही, अमुक नाही, तमुक नाही, हेच सगळं आपल्याला सांगण्यात आलं. पण ज्या वेळेला झालं त्यावेळेला जर अशी वाक्य जरी यायला लागली तर या असल्या गोष्टीला मी काही 100% भीक घालणार आहे. फेरेटिव्ह या असल्या गोष्टीला काही भीक 100% घालणार. निधीसाठी अनेक आमदारांची उठाठेव मात्र पाणी असेल किंवा MIDC मोठ्या प्रमाणात तर विशेष मुख्यमंत्र्यांचं तुमच्यावरती लक्ष आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचं विशेषतः माननीय मुख्यमंत्री असतील, आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या सगळ्यांचं या ठिकाणी चांगलं विशेष करून लक्ष आपल्या मतदारसंघावर आहे. हे आज आलेल्या निधीवरनं आपल्याला सगळ्याला 100% ते जाणवत असत. आणि सर्व महायुतीतले सर्व नेते मंडळी या जे आपणही आपले संबंध या आपण दिलेला जो लोकप्रतिनिधी हे संबंध त्याच पद्धतीने टिकवून ठेवून जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या तिजोरीमधनं या पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेसाठी इथल्या विकास कामासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम या ठिकाणी आज करतोय. आणि एवढा निधी आणून सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही जर मला विचारलं तर मग विकास झाला का, तर माझं उत्तर त्याला एकच आहे की अजूनही विकास झालेला नाही. कारण गेल्या कित्येक वर्षाचा स्वातंत्र्य मिळून आपल्याला 78 वर्ष झाली. हा गेल्या कित्येक वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे. आणि एवढा आज जवळजवळ 3,000 कोटीचा आणि 1,000 कोटीचं जर हॉस्पिटल धरलं तर 4,000 कोटी म्हणजे 3,000 कोटीचा निधी सध्या आपल्या मतदारसंघात येतोय. एवढा निधी येऊन सुद्धा आपल्याला या निमित्तानं तेवढी विकास कामं 100% पूर्ण करता आली नाहीत. अजून आपल्याला विकास कामं करण्याची गरज या मतदारसंघात आहे. अजून कामं बरीचशी पेंडिंग आहेत. ती विकास कामं सुद्धा त्या ठिकाणी मला खात्री आहे जनतेला त्या विकास कामाची 100% गरज आहे. आणि त्या विकास कामं करण्यासाठी जनता 100% पुढच्या वेळेला सुद्धा मलाच या ठिकाणी हे करल याची खात्री या निमित्तानं जरांगे पाटलाचा मोठा फॅन भेट या तुम्ही घेतली होती का आणि आता घ्यायला कसं आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं तर 100% मिळालं पाहिजे. परंतु हे आरक्षण मिळत असताना सर्व समाजाला घेऊन या ठिकाणी हे आरक्षण टिकाऊ आरक्षण पाहिजे. हे आरक्षण जे टिकणारं आरक्षण आहे ते टिकणारं आरक्षण आपल्याला मिळलं पाहिजे. आणि नक्कीच आरक्षणाच्या बाबतीत 100% आम्ही पाठीशी आहोत. दादा एक प्रश्न असा आहे जरांगे पाटलांची भेट घेणार आहे की नक्की घेऊ की भेट घ्यायला काय त्याला. शेवटी आंदोलन त्यांचं चालू आहे. आंदोलनाला भेट देणं आमचं लोकप्रतिनिधी म्हणून काम आहे आणि भेट देणार. दादा तुम्ही आता म्हटलं की MIDC पण अनेक जणांनी कोण कसं आहे, एवढ्या आनंदाच्या वातावरणामध्ये परत दुःख ह्यानं अडवलं होतं, मी असं केलं, त्यानं अडवलं होतं, मी असं करणार, की काय बोलायला नको. आपल्याला एक आहे विकास करायचा आहे. हे कुणी काही येऊ द्या, तुम्ही दिलेला लोकप्रतिनिधी हा खंबीर आहे. तुम्ही कुठलीही काळजी करू नका. जे आपण त्या ठिकाणी जे ठरवलंय ज्या विकास कामं करायचे आहेत ते 100% आपण केल्याशिवाय सोडत नाही आणि आज खरं म्हणजे तो उद्योग बऱ्याच दिवसातनं मंगळवेढ्यामध्ये अवताडे शुगर कारखान्याच्या जवळ तो उद्योग या निमित्तानं तो चालवला बेरिंग बनवायचा. त्यामध्ये जो बजाजला जे पार्ट जातात त्या बेरिंग सुद्धा बनवण्याचं काम प्रसाद कुलकर्णी म्हणून उद्योजक आहेत, मंगळवेढ्याचेच उद्योजक आहेत. तर त्यांनी सुद्धा तो उद्योग मोठ्या प्रमाणात मोठा उद्योग आहे.
त्यांची पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला फॅक्टरी आहे, दुसरी फॅक्टरी इथं या निमित्तानं मंगळवेढ्यामध्ये होते आणि तिथला सगळा माल हा बजाज आणि एक्सपोर्ट होणार आहे. की अशा पद्धतीच्या सुद्धा फॅक्टरी आपल्या मतदारसंघात येऊन आता काम करू लागले. कॅनडाचे पैसे होते काय माहिती कसं आहे, मी मागच सांगितलेलं आहे, मागच्या मुलाखतीतच मी सांगितलेलं आहे की एक MIDC तर मंजूर झालेली आहे, दुसऱ्या MIDC सुद्धा शुभेच्छा आहे. 2-2 MIDC झाल्या तर अनेक उद्योग येतील आणि आपल्या तालुक्यातील युवकांना तर काम लागेलच लागेल, पण बाहेरच्या तालुक्यातले युवक सुद्धा या निमित्तानं आपल्या तालुक्यात येतील आणि आपलं सुद्धा अर्थकारण तालुक्याचं चांगल्या पद्धतीने भक्कमपणे होईल याची मला खात्री आहे. खरं म्हणजे आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला, मगाशी त्यांनी पण विचारला होता, परंतु हा प्रश्न विचारत असताना मी आपल्याला एवढी आज या निमित्तानं खात्री देतो की मी आज या ठिकाणी प्रयत्न करून पंढरपूर MIDC ची जी मंजुरी केली आहे, जी MIDC होणार आहे, त्या MIDC खरं म्हणजे मंगळवेढा MIDC होऊ देणार, मंगळवेढ्यासारखी MIDC परिस्थिती होऊ देणार नाही. या MIDC मध्ये 100% आपण उद्योगच आणला पाहिजे आणि असे उद्योग आले पाहिजे की जेणेकरून 4 लोकांच्या हाताला, 4 कुटुंबाच्या, 10 कुटुंबाच्या हाताला काम लागेल, अशा पद्धतीचे उद्योगच या निमित्तानं आणले जातात. 40 वर्षाबरोबर सगळ्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री महोदय सगळ्यांशी मी बोलणं झालंय. मला सगळेजण तारीख देतो म्हणजे, परंतु या निमित्तानं जे त्याच्या टायमिंग वेळेनुसार आपण ठरवू. अपयश आहे का? तात्यासाहेब डिंगरेंनी या निमित्ताने आवाज उठवला होता. तर म्हणजे मी जुन्यापासून येत नाही मुद्दा, परत त्याला आपण प्रश्न विचारून त्याला कुठेतरी खोडा टाकण्याचा प्रयत्न या निमित्तानं होऊ नये अशी सगळ्यांना विनंती आहे. मी आपल्याला तेच सांगतोय की मंगळवेढा MIDC सारखी मी पंढरपूर MIDC ची अवस्था होऊ देणार नाही. कारण तुम्ही मला प्रश्न जो विचारला त्याचं उत्तर मी अगोदरच दिलेलं आहे. कारण त्यामध्ये असणारी जी दुरावस्था आहे, ज्या MIDC ला खरं MIDC होणं म्हणजे सुरुवातीला त्याची असणारी लेआउट, त्याला लागणारं पाणी, त्याला लागणारं विजेची क्षमता, अशा सगळ्या गोष्टी होत असतात. परंतु मंगळवेढा MIDC ची 50% जमीन त्या सौर ऊर्जेला गेली आणि त्या सौर ऊर्जेला 4 बिहारी वॉचमॅन तिथं आता काम करतात. म्हणजे 50% पेक्षा जमीन ज्यादा गेल्यामुळं तिथल्या MIDC ला लागणारं पाणी, तिथलं लागणारं सबस्टेशन आता मंजूर मी केलंय, अजून काम चालू आहे त्याचं सबस्टेशन. म्हणजे MIDC स्थापन कधी झाले, त्याला वीजच नसेल तर MIDC चा काय उपयोग. तर आता सबस्टेशन त्याचं मंजूर होते. कारण का की त्या सबस्टेशन मधनं लागणारी जी वीज आहे तेवढ्या प्रमाणात कोण घेऊ शकत नाही, कारण तेवढी जागाच तिथे शिल्लक नाही. तर अशा पद्धतीची MIDC ची ती जुना विषय आहे. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये काय काय झालं काय नाही. पंढरपूरच्या विकासासाठी कॉरिडॉर आवश्यक आहे दादा, पंढरपूरच्या विकासासाठी कॉरिडॉर आवश्यक आहे. आज MIDC चा विषय आहे, कॉरिडॉरचा विषय आपण काढलाय, पण तरी मी सांगतो तुम्हाला, पंढरपूर मध्ये एक लक्षात घ्या, मंदिर परिसर वगळता मंदिर परिसरामधील सर्व लोकांना घेऊनच तो कॉरिडॉर केला जाईल. कॉरिडॉर म्हणजे खरं म्हणजे तुम्ही मंदिर परिसरच कॉरिडॉरचं होतं काय एवढंच तुम्ही लक्षात ठेवताय, परंतु मंदिर परिसर सोडून सुद्धा उपनगर आहे, बऱ्याचशा गल्ली आहेत, बरेचसे वार्ड या निमित्तानं त्या वार्ड प्रभागामध्ये सुद्धा आज बऱ्याचशा ठिकाणी पिण्याचं पाणी या ठिकाणी नगरपालिकेला बऱ्याच ठिकाणी जात नाही, गटरी नाहीत, रेन वॉटर सिस्टम नाही, या निमित्तानं इथले असणारे रस्ते दर्जेदार होत नाहीत. या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी, कारण हा मोठा आराखडा आहे, कॉरिडॉर म्हणजे हा मोठा आराखडा आहे. तर या आराखड्यातील मंदिर परिसरातला भाग सोडून हा 100% बाहेरचा परिसर
या निमित्तानं व्हायला पाहिजे ही माझीही भावना आहे. परंतु बऱ्याचशा पत्रकार मित्रांना मी त्यावेळेला सांगत होतो, त्यावेळेला खरं तर ऐकायला पाहिजे होतं, मी विनंती करत होतो. परंतु त्यावेळेला जर आपण थोडं शांततेने घेतलं असतं तर परिसर बाजूला ठेवला असता. ज्या लोकांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या तर आपण कॉरिडॉर त्या मंदिर परिसर सुशोभीकरण केलं असतं. मागण्या पूर्ण नाही तर मी त्यांच्या पाठीमागे राहिलो असतो आणि कॉरिडॉर होऊ दिला नसता. परंतु उपनगरातील असलेले रस्ते, ड्रेनेज, गटारी, तिथले एसटीबी प्लांट आहेत, पिण्याच्या पाण्याच्या सिस्टम आहेत, तर या सगळ्या आपल्याला या ठिकाणी सुधारणा करण्यात आल्या असत्या. परंतु आता जरा थोडासा वेळ झालाय. जरी वेळ झाला तरी काय काळजी करू नका. सगळ्यांना घेऊन या ठिकाणी मंदिर परिसरातील सर्व लोकांना घेऊन, इथल्या जनतेला घेऊनच त्यांच्या विरोधात कुठलेही पाऊल उचललं जाणार नाही आणि नक्कीच आपल्या शहराचा विकास 100% केला जाईल. MIDC सोडून निवडणूक म्हटलं कुस्तीसारखं आहे. की कुस्ती धरली तर डाव प्रतिडाव हे होत असतं. त्यामुळं ह्याला लंगोटा लावल्यावर काय त्याला पुढे हे करायचं त्या वेळेला आव्हान बिव्हान ते त्यावेळेला बघू आपण. परिवहन विभागाचं कार्यालय आपल्या इथं मंजूर झालं होतं, पण ते कार्यालय तिकडे गेलं आपण तर दुसरं पण परिवहन RTO आरटीओ कार्यालय हे जुना विषय तुम्ही म्हणताय तो 59 नंबर दिला सुद्धा होता प्रस्तावित आरक्षण MS 45 आपल्याला तिकडे गेलं. बरोबर नंतर 59 आपल्याला राखीव ठेवलं होतं. जुन्या ह्याच्यावरती मला वाटतंय 59 आहे की आता? कशाला तेढा आपण टाकत बसायला. आपल्याला आता तुम्ही मला एवढं सांगा की परिवहन मंडळ कार्यालय पाहिजे म्हणून सांगा ना, आणून द्यायची जबाबदारी माझी. पण जुनं केलं नाही मग असं 59 राखीव ठेवलं मागणी करा 100% त्याचा पाठपुरावा करून. तुम्हाला माहित आहे मी एकदा बोललो 100% केल्याशिवाय मागील 15 वर्षात सुद्धा पंढरपूरचा विकास झाला नाही. त्याच्याबद्दल पैसे गेले कुठे? मी विधानसभेचा प्रश्न मांडला. काय होतंय त्याच्यावरती सुद्धा बराचसा विषय आहे. आज MIDC असल्यामुळे आपण याला गप्पा मारू त्याला बरं का. कर्मचाऱ्यांना मारलं कोणी घटना घडलेली मला माहिती माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. जर असं असेल तर आमची नीती अयोग्य आहे. कर्मचाऱ्यांना काय रणसिंग एकदा फुंकुरी या सगळ्या गोष्टी तुझं उत्तर देतो. लक्षात घ्या आता माझ्या काळामध्ये आमसभा ही तालुक्याच्या ठिकाणी होत असती, परंतु मी प्रत्येक गावागावात जाऊन त्या ठिकाणी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना 52 डिपार्टमेंटच्या अधिकारी होते. तर या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांचे प्रतिनिधी घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक गावात ग्रामीण मध्ये या निमित्ताने मी गेलोय. तिथले प्रश्न जे असतील ते जाणून घेतले, त्यांना जे तिथल्या तिथं सुटत असतील तर तिथंच सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलाय. जे सुटत नसतील, काय निधी लागत असतील, अत्यावश्यक प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवण्याचं सुद्धा ग्रामसभा म्हणजे एकदाच घ्यायचं, एकदा बोलून मोकळं व्हायचं. मामा पेढा किती खाऊ घाला आमदार साहेबाला खाऊ घाला करावं लागतं.